आवडणारी गवारीची भाजीसुद्धा आवडायला लागेल। माझ्या पद्धतीने ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर पाण्याचा अजिबात वापर न करता वाफेवरील गवारीच्या भाजीची रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। तर इथे मी पाव किलो मोडलेली गवार घेतलेली आहे। गवारला 1-1 इंचमध्ये चांगलं मोडून घेतलं आहे, त्यानंतर त्याला स्वच्छ धुवून घेतलेलं आहे। गवारीमधलं सर्व पाणी आधी मी निथळून घेतलं होतं। कढईमध्ये आता मी ही जी गवार आहे ती टाकून घेतलेली आहे आणि गवारीला 5 मिनिटे मीडियम फ्लेमवरती असेच चांगलं रोस्ट करून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये अजिबात तेलाचा वापर नाही केला आहे। 5 मिनिटं गवार चांगली रोस्ट झाली म्हणजेच गवारीवरती चांगले असे डाग यायला लागले ना की लगेचच मी ह्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। तर इथे मी मीडियम आकाराचा कांदा घेतला होता। आता पुढचे 3 ते 4 मिनिटे गवार आणि कांदा असंच मी व्यवस्थितपणे परतवून घेतला आहे। यामध्ये आत्तापर्यंत तरी मी अजिबात तेलाचा वापर केला नव्हता। आता टोटल 8 मिनिटे झाली आहे गवार मी अशीच परतत होते। मग मी यामध्ये आता 2 टेबलस्पून तेल टाकून घेतले, म्हणजे जे खाण्याचे चमचे आहेत ना त्या चमच्याने 2 चमचे तेल टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे पुढचे 3 ते 4 मिनिटे गवार आणि कांद्याला असेच परतून घेतलेले आहे। आता हे जे कांदे आहेत ते सुद्धा ऑलमोस्ट इथे कुक झालेले होते आणि गवारसुद्धा इथे बऱ्यापैकी शिजली गेली होती, म्हणजे 50% गवार इथे शिजली गेली होती। मग मी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले आणि व्यवस्थितपणे कांदा आणि गवारीमध्ये मिठाला मिक्स करून घेतलेला आहे। मिठाचा अंदाज येत नसेल तर मीठ लास्टला वापरले तरीही चालेल। आता मी याच्यामध्ये मसाले टाकून घेतले। तर सर्वात आधी 1 छोटा चमचा घाटी मसाला, 1 छोटा चमचा घरचा साठवणीचा मसाला, पाव छोटा चमचा हळद पावडर टाकून घेतली आणि हे सर्व मसाले जे आहेत ना ते गवारीमध्ये चांगले मिक्स करून घेतलेले आहेत। आता मसाले इथे कच्चेच आहेत, तर भाजीमध्ये हे मसाले जशी जशी भाजी शिजेल तसे तसे हे मसाले सुद्धा व्यवस्थित शिजतात। भाजीमध्ये लागणारे सर्व मसाले मी आता टाकून घेतलेले आहेत। आता कढईवरती झाकण ठेवले आणि झाकणावरती मी पाणी टाकून घेतलेलं आहे, म्हणजे जे कढईचं तळ आहे ते करपू नये आणि झाकणाच्या पाण्यामुळे खाली बाष्प तयार होतं आणि भाजी अजिबात करपत नाही, म्हणून मी ही प्रोसेस केली होती। पण जे झाकणावरचं पाणी आहे ते अजिबात भाजीमध्ये टाकायचं नाही आहे, मी नव्हतं टाकलं। आता मी 5 मिनिटांनंतर एकदा भाजी परतवून घेतली, पुन्हा कढईवरती झाकण ठेवलं आणि झाकणामध्ये ॲज इट इज पाणी तसेच ठेवले होते। पुन्हा 5 मिनिटांनंतर मी कढईवरचे झाकण काढले, एकदा भाजीला चांगलं परतवून घेतलं। आता इथे भाजी पूर्णपणे रेडी झाली होती। मग लास्टला मी या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे। तर शेंगदाण्याची इथे मी जाडसर भरड केली होती, एकदम बारीक असा कूट नव्हता केलेला। तर ही जाडसर भरड टाकली ना की भाजी एकदम चविष्ट लागते। मग आता हे शेंगदाण्याचा कूट टाकल्यानंतर एकदा त्याला व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेतलं आणि 1-2 मिनिटांनंतर गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम गवारीची भाजी इथे मी सर्व केलेली आहे। तर तुम्हाला माझ्या आजच्या ह्या गवारीच्या भाजीची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि जर का तुम्ही माझी ही रेसिपी ट्राय केली आणि तुम्हाला जर ती रेसिपी आवडली तरीसुद्धा मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा। आणि तुम्हाला जर का माझ्या रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।